मला साहेबांना मी सनदशील मार्गाने माझी विनंती आहे तुम्हाला. मी काही नाही, मला शिवसाहेबांना भेटू द्या. फक्त मला शिवसाहेबांना भेटू द्या. लावाल पट करून आणि सर्व माझं सर्व पत्रकारांना विनंती आहे, मी पुराव्यानिशी हे कागदपत्र देतोय. चॅरिटीमध्ये त्याचं नाव नाही, तो सभासद नाही. 1997 चा ठराव चॅरिटीनं मंजूर केलेला आहे. प्रशांत पटणे, सुरेंद्र अग्रवाल आणि राम यादव हे कुणीही सभासद नाहीत. आणि त्यांनी गेली 97 पासून आज 20-25 वर्ष शिक्षकाच्या नियुक्त्या बोगस अपॉइंटमेंट देऊन शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम हे संस्थाचालक करत आहेत. आणि मी पुराव्यानिशी दिलेला आहे. आणि त्या पुराव्याच्या आधारे माननीय डेप्युटी डायरेक्टर लातूर यांनी त्यांनी सुनावणीचा निर्णय दिलेला आहे. त्या सुनावणीच्या निर्णयाच्या अनुषंगानं माननीय ईओ प्राथमिक आणि माननीय शिवसाहेब यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे. म्हणून मी अर्ज 3 तारखेला दिला. आज 27 तारीख आहे. म्हणजे एवढं खोटं काम करून देखील शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकलाय, तरी पण हे प्रशासन कारवाई करत नाही. एखाद्या गरिबानं बसस्टँडवर जर पाकिट मारलं तर त्याचा गुन्हा दाखल केला जातो. आणि हे शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, जनतेची लूट करत आहेत. एवढा असतानाही गुन्हे दाखल न करण्याचं कारण काय, हा माझा सवाल आहे शिवसाहेबांना आणि प्राथमिकचे ईओ वंदनाताई फुटाणेंना माझं जाहीर आव्हान आहे. आधी गुन्हे दाखल करा आणि मग मला पत्र द्या. मी माझं आत्मदहन करायला समाजाला माझी गरज आहे, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची, म्हणून हे काम करतोय. आणि जर तुम्ही पोलिसाच्या माध्यमातून जर मला माझ्यावर अन्याय करत असाल तर मी ही अन्याय खपवून घेणार नाही. कारण माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्याकडे पुरावे नसते तर मी तक्रार दिली नसती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, चॅरिटीचे पुरावे आहेत, सगळे डिपार्टमेंटचे पुरावे आहेत. ह्या पुराव्यानिशी मी बोलतोय. आपण आत्मदहनाचा बॅनर लावलेला आहे, तर आज आत्मदहन करा असा इशाराही आपण दिलेला आहे, त्याचं काय झालं? मला आत्मदहनाचं मी बॅनर जर लावलेलं असेल, मला शिवसाहेबांनी ईओने जर कारवाई केली तर मी कशाला आत्मदहन करू? माझा जीव काही एवढा स्वस्त आहे का? माझे लेकरं बाळ आहेत. पण हे निर्णय घेत नसल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला, बॅनर लावावं लागलं. आपलं समाधान नाही झालं तर पुढला निर्णय आपला काय असेल? माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं, FIR दाखल करावा, एवढीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. नाही केल्यावर पुढलं आंदोलन माझी अपेक्षा आहे की त्यांनी माझं 6 वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे. 6 वाजेपर्यंत जी ते मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की ते कारवाई करतील म्हणून. मी 6 वाजेपर्यंत माझे गुरु, माझं दैवत विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी मी मांडी घालून बसणार आहे 6 वाजेपर्यंत. मग डिपार्टमेंटने पुढला निर्णय घ्यावा. ठीक, आताच मी काही आत्मदहन करायला आलं नाही इथं आणि मला पोलीस स्टेशनला न्यायला.